आज ना तुमच्यासोबत अख्ख्या शेंगादाण्यांची भाजी शेअर करणार आहे. आमच्या इकडं ना एक ढाबा आहे प्युअर व्हेज आणि तिथंही शेंगादाण्यांची भाजी मिळते. तसं मला खाऊन खूप दिवस झाले त्या ढाब्यावरची भाजी. त्यानंतर मी घरी खूपदा बनवली. म्हटलं चला आज तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया. मिक्सरच्या जारमध्ये एक कांदा कट करून टाकला होता, लालबुंद पिकलेलं एक टमाटर, अद्रक, लसूण, थोडासा ओला नारळसुद्धा होता तो टाकलेला आहे आणि कोथिंबीर याचं छान वाटण बनवून घेतलं. कढईमध्ये एक चमचा तेल गरम करायला ठेवलं. चांगलं तेल गरम झालं ना, त्या तेलामध्ये आपल्याला हे कच्चे शेंगादाणे ना तळतो कसे ना त्या पद्धतीनं खरपूस होईपर्यंत बघा, आता तुम्ही समोर दिसत असेल सोनेरी रंग येईपर्यंत ना हे शेंगादाणे तळून घ्यायचेत, म्हणजे पूर्ण चटचटेपर्यंत. तळलेले शेंगादाणे कढईतून बाजूला काढले. त्याच्यामध्ये आणखीन 2 चमचे तेल गरम करायला टाकलं. जिरी आणि मोहरीची फोडणी टाकून घेतली. एकदम बारीक चॉप केलेला एक मीडियम साईजचा कांदा त्याच्यामध्ये टाकून मस्त सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेणार आहे. कांदा चांगला परतून झाला की एक लाल बुंद पिकलेला टमाटर बारीक एकदम चॉप केलाय तो सुद्धा ह्याच्यात टाकणार आहे आणि त्याला सुद्धा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. आता कांदा आणि टमाटर हे लवकर परतलं जावं म्हणून थोडंसं चिमूटभर याच्यामध्ये मीठ सुद्धा टाकून घ्यायचे. त्यानंतर बघा, आता कांदा आणि टमाट्याला मीठ सुटलं की मिक्सरमध्ये जे वाटण बनवलं होतं ना ते सगळं याच्यामध्ये टाकले. आता हे सुद्धा बारीक गॅसवरती आपल्याला साधारणतः 2 मिनटं छान परतून घ्यायचं आहे बघा तेलामध्ये. इतकी भारी लागते ना ही शेंगादाण्याची भाजी. आणि नेहमी नेहमी वांग, बटाटं, ज्या काही पालेभाज्या वगैरे आहेत ना त्या खाऊन कंटाळा आला ना, आठवड्यातून एकदा हमखास तुम्ही ही शेंगादाण्यांची भाजी करून खा, खूप अप्रतिम लागते. आता त्या वाटणाला सगळ्याला तेल सुटलं की ह्याच्यामध्ये काही मी सुक्के मसाले टाकलेत. त्याच्यामध्ये धनेपूड, जिरेपूड, हिंगपूड, लाल चटणीची पूड, चवीपुरतं मीठ आणि कच्च्या गरम मसाल्याची पूड हे सगळं टाकून घेतलेलं आहे. आणि ह्याला सुद्धा 1 मिनिटं सगळ्या वाटणामध्ये टाकून परतून घेणार आहे. दुसऱ्या गॅसवरती मी कोमट करण्यासाठी पाणी ठेवलं होतं. 1 कप पाणी टाकून घेतलं आणि सुरुवातीला हे सगळं चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर 1 ग्लास कोमट पाणी याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आणि हे सगळं मस्त असं ना 1-2 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं. अगदी 7 ते 8 मिनिटामध्ये ना ही शेंगादाण्याची भाजी तयार होते. खूप अप्रतिम लागते. आता बघा, ह्याला जे सगळं आता पाणी टाकल्यानंतर वाटण बनवून घेतले ना किंवा ग्रेव्ही म्हणा, मसाला म्हणा, तर ह्याला चांगली एक उकळी काढून घ्यायची. आणि उकळी काढल्यानंतर ह्याच्यामध्ये मुठभर जाडसर कुटलेला शेंगादाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे आपल्याला. आणि शेंगादाण्याचा कूट टाकल्यानंतर आपण जे तळलेले शेंगादाणे आहेत की नाही ते टाकून घ्यायचे. तुम्हाला जर तरी आवडत असेल ना तर या भाजीसाठी ना थोडंसं तेल टाकलं तरी पण चालेल. आता मिक्स करायचे आणि लगेच ही भाजी खाण्यासाठी घ्यायची. जास्त शिजवायची नाही किंवा वाफेवरती ठेवायची नाही. मग आपण जर जास्त वेळ शिजवली ना तर या शेंगादाण्यातला जो क्रिस्पीपणा किंवा कडकपणा आहे ना तो निघून जातो. तुम्ही फक्त ती रस्सा भाजी किंवा ग्रेव्ही करून ठेवली आणि ज्यावेळेस तुम्ही जेवण करणार असाल ना त्यावेळेस ही सगळी भाजी गरम केली आणि नंतर जरी शेंगादाणे तळलेले टाकले ना तरी पण चालते. तुमच्या सोयीनुसार करा, पण एकदा ही रेसिपी मी सांगते म्हणून ट्राय करा. खूप अप्रतिम लागते. असे कडक शेंगादाणे खाताना दाताखाली येतात ना, त्यामुळे मस्त लागते. आता इकडं माझी ना कणिक वगैरे मळून झाली होती, बरीचशी कामावरून झाली होती. भाजीसुद्धा इकडं बघा थंड होण्यासाठी ठेवले. आणि बऱ्याच ताईंच्या कमेंट येतात की तू ट्रायपॉट कुठला वापरते. हा विकोलचा ट्रायपॉट आहे. मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते, तिथून तुम्ही नक्की मागवू शकता. सगळा स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि काही डब्बे आहेत ना ते रिकामे झाले होते. म्हटलं आता ऊन कडक पडतंय ना तर घासून घ्यावेत. एकदम तर आता व्हिडिओचं काम असतं, काही प्रमोशनचं शूट असतं, त्यामुळे एकदम तर सगळी भांडी आता काढली जाणार नाहीत लवकर किंवा घासली जाणार नाहीत. पावसाळ्याच्या तोंडावरतीच आता सगळी एकदम भांडी घासेन. पण म्हटलं जे काही पण डब्बे रिकामे झालेत ना, आहे वेळ तर आज घासून घ्यावेत म्हणून हे 4-5 डब्बे रिकामे झालेले ना स्वच्छ घासून घेतले आणि बाहेर कडकडीत उन्हाला नेऊन वाळवले. म्हणजे असं थोडं थोडं काम केलं ना मग आपल्याला पण एकदम कामाचा लोड येत नाही. आणि अधूनमधून अशी क्लिनिंग करत राहिलं ना तर एकदम खूप घाण वस्तू होत नाहीत आणि खूप आपल्याला म्हणजे एनर्जी घेऊन त्या वस्तू क्लीन कराव्या लागत नाहीत. अशीच माझी अधूनमधून आहे ना स्वच्छता चालू असते. बाहेर तर भरपूर कडक ऊन पडलं होतं. आता हे 5 ते 10 मिनिटात डब्बे वाळतील. आणि मस्त असं आज बघा ठेचासुद्धा बनवला होता. ह्याची रेसिपी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये 3:45 वाजता बघायला मिळेल. नक्की बघा. आणि कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट आलती की तू मनी प्लांटची कुंडी दाखव म्हणून. कारण कालच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या मनी प्लांटची रोपं तयार कशी करते आणि कुंडी माझी एवढी दाटसर कशी दिसते, तर रोपं कशी काय तयार
केले ते कालच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलं होतं. मग त्याच व्हिडिओला कमेंट आली होती म्हणून म्हटलं चला आज या मनी प्लांटला आंघोळ घातलीच होती तर म्हटलं दाखवावं, कारण झाडून काढताना बरीच धूळ बसत असते मनी प्लांटच्या पानावरती. मग आठवड्यातून एकदा किंवा दोनदा अशी स्वच्छ पानं धुतली ना की मनी प्लांटची वाढसुद्धा छान होते. त्यानंतर आज सगळे तांदूळ संपले होते तर राहुंनी तांदूळ आणून दिले होते आणि ह्या भरण्यासुद्धा रात्री मी स्वच्छ घासल्या होत्या. एक 4-5 रिकाम्या झाल्या तांदळाच्या. 3 प्रकारचे तांदूळ माझ्याकडे असतात. एक असतो चांद तारा, एक असतो जयराज मोगरा आणि दुसरा एक बिर्याणीसाठी असतो काहीतरी गोल्ड म्हणून. तर असे 3 तांदूळ प्रकारचे वापरते मी. आणि अधूनमधून खरं सांगायचं ना तर रेशनच्या तांदळाचा सुद्धा माझ्याकडे मसाला भात असतो. त्याचा सुद्धा भात ना खाण्यासाठी खूप टेस्टी लागतो. तर अशी बरीच दिवसभर छोटी मोठी घरातली कामं असतात. होतं असं की हात तर बसत नाही, काम तर दिसत नाही घरातल्या माणसाचं, असं काही कंडिशन असते. तर तुम्ही कोणता तांदूळ वापरता हे कमेंटमध्ये कमेंट करून मला नक्की सांगा. तुमच्यामुळं आणखीन मला तांदळाची नक्कीच व्हरायटी माहिती होईल. आणि आजचा तुम्हाला छोटासा पण छानसा हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. कमेंटच्या शेजारी थोडं स्क्रोल केलं की हाईपचा ऑप्शन आहे, त्याचे पॉईंट द्या. त्यामुळं ना माझे व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचतील. चला तर मग नंतर भेटू अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.